नमस्कार, मी सुवर्णा. सविस्तर बातम्या बघूयात. मुलुक महाराष्ट्राला सुरुवात करूयात. पहिलीच बातमी रवींद्र धंगेकरांसंदर्भातली. काँग्रेसी रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी काँग्रेसला धक्का दिलेला आहे आणि रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे. काँग्रेसचे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, रामराम केलाय. रवींद्र धंगेकर आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत. आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होतो आहे. मलबार हिल इथल्या मुक्तगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करतायत. दरम्यान काँग्रेस सोडताना मला दुःख होतंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. एकनाथ शिंदेंनी मला खूप मदत केली असून मी त्यांच्याकडे काहीही मागितलेलं नाहीये पक्षप्रवेश करताना, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून धंगेकर काँग्रेसमध्ये नाराज होते. पुण्यातले जे स्थानिक काँग्रेसी आहेत ते मला सामावून घेत नाहीत, माझ्याशी सुसंवाद साधत नाहीत, मला वेगळं करतात, असं सातत्यानं रवींद्र धंगेकर म्हणत होते. तशी नाराजी ते आपल्या काँग्रेसची श्रेष्ठींकडे बोलून दाखवत होते. मध्यंतरी धंगेकरांनी ठेवलेले एक व्हॉट्सअप स्टेटस ज्यामुळे शिवसेनेत ते प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी सुद्धा झालेल्या होत्या. त्यांच्या रवींद्र धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त उदय सामंत त्यांच्या घरी गेलेले होते. हे सगळं बघता साधारण रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडतील आणि धनुष्यबाण हातात घेतील अशी शक्यता होती. तसंच घडतंय. एखादा पक्ष सोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही. शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून काय मतदारांशी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो. पण त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला मी बातमी आली होती तुमच्याकडे मी चॅनलला की धंगेकर शिवसेनेच्या वातावरणाने म्हणून बराच त्याच्यावर डोक्यात पाणी गेलं. ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल. भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार. आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काही मागितलेलं नाही. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात जाऊ दे की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी आपण बोलूया. वैभव, हा काँग्रेसला धक्का आहे का आणि पुण्यामध्ये शिवसेनेला याचा फायदा होईल का या रवींद्र धंगेकरांच्या प्रवेशाचा? सुवर्ण फायदा नक्की होईल एकनाथ शिंदेंना. तसं पुण्यामध्ये त्यांच्या शिवसेनेची फार ताकद नाहीये. नाना भानगिरे हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक त्यांच्या सोबत गेले आणि तेच शहराध्यक्ष होते. त्यानंतर अजय भोसले वगैरे सारखे काही कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले. मात्र इलेक्टिव्ह मेरिट असलेले किंवा निवडून येतील अशा कार्यकर्त्यांची संख्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत फार कमी आहे किंवा तुलनेने आता तसे कुणी दिसत नाहीत. या दरम्यान रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणं हे त्यांच्यासाठी फायद्याचं आहे. आणि दुसरी गोष्ट, रवींद्र धंगेकर यांचे 2 पराभव लागोपाठ झाल्यानंतर त्यांचं महत्व काँग्रेसमध्ये फार कमी झालेलं होतं. स्थानिक स्तरावरती त्यांना अजिबातच महत्व दिलं जात नव्हतं अशी त्यांची तक्रार होती आणि त्याच तक्रारीतून त्यांनी एकनाथ शिंदेकडे लॉबिंग सुरू केलं. उदय सामंत हे त्याचे मध्यस्थ होते. ते मध्ये 2 वेळा त्यांच्या घरी सुद्धा येऊन गेले आणि तेव्हा ते संकेत स्पष्ट मिळालेले होते. मात्र धंगेकर वेळ काढत होते बराच. या सगळ्या गोष्टींकडून त्यांना काही पदरात पडते का हे चाचपून पाहण्यासाठी त्यांनी बराच वेळ काढला. ते स्वतः किती जरी नाही म्हणत असले प्रतिक्रियेमध्ये की त्यांनी कशाचीच मागणी केलेली नाही, तरी सुद्धा काही एस्टॅब्लिशमेंट मिळते का
याबाबत बरीच चाचपणी किंवा लॉबिंग त्यांनी केल्याची माहिती आपल्याला मिळते. हो. तुर्तास त्यांच्या पदरात काय पडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज संध्याकाळी पहिल्यांदा प्रवेश होईल आणि त्यानंतर पुढची दिशा काय आहे धंगेकरांची, त्यांच्यावर काय जबाबदारी येते ते स्पष्ट होईल. नक्की. तुर्तास धन्यवाद वैभव, आपण ही माहिती दिलीत. रवींद्र धंगेकर बोलताना असंही म्हणाले की एकनाथ शिंदेंनी मला खूप मदत केलेली आहे. आता ती कोणत्या स्वरूपाची मदत आणि कोणत्या टप्प्यावर मदत केली हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. आज रवींद्र धंगेकरांचा मुंबईमध्ये पक्षप्रवेश होतोय.